the Industrial Association of Thane. Thank you, ma'am. Good evening, ladies and gentlemen. Dignitaries on the dais. Thanks a lot for having us here. At the outset, I would like to convey my heartiest congratulations to our Mananiya Mukhyamantri Sahib, Shri Shinde Sahib, for the grand vision that he has set for our state. And that grand vision is going to make our state the most leading and the foremost state not only in our country but also abroad. Ladies and gentlemen, I am going to talk to you all about the industry perspective. First of all, I would like to take you back in history. Sir, 2000 वर्षापूर्वी आपल्या या भागाचं मेन्शन ग्रीक फिलॉसॉफर टॉलेमीने केलं होतं आणि त्याचं नाव कर्सोनिसस असं दिलं होतं. म्हणजे आपला हा विभाग 2000 वर्षापूर्वी पण पूर्ण प्रगत होता. आता तीच प्रगती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. बघा, वी आर अ डेव्हलपिंग इकॉनॉमी आणि प्रत्येक इकॉनॉमीचा बॅकबोन त्याची इंडस्ट्री असते. त्यामुळे इंडस्ट्रीला निग्लेक्ट करून कुठच्याही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये चालणार नाहीये. इंडस्ट्रीकडे पूर्णत्व लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आम्हाला विशेषतः बोलायचं इंडस्ट्री 4.0 बद्दल. इंडस्ट्री 4.0 हॅज टू डील विथ मॅन्युफॅक्चरिंग. आणि द मॅन्युफॅक्चरिंग हॅपन्स टू बी अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इकॉनॉमी. द रिझन बिंग, आपण सर्वांनी बघितलंच असेल की 2008-9 मध्ये जेव्हा एंटायर युरोप कोलॅप्स आफ्टर द लेहमन ब्रदर्स क्रायसिस, it was only the two countries, Germany and France, which ensured that entire Europe was saved. आणि त्याचं कारण म्हणजे जर्मनी आणि फ्रान्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग बेस एकदम स्ट्रॉंग आहे. आपला देश पण मॅन्युफॅक्चरिंग साठी नोन होता आणि आहे. आज गेली 30 वर्ष आम्ही फिरतो आणि आम्ही बघितलंय आपल्या देशाबद्दल कसा आदर सगळीकडे आहे जगात. आणि तो आदर आपण मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस आहोत म्हणून. आता त्यात दुसरा ऍस्पेक्ट हा आहे की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये देखील आपलं हे जे फार्मा आणि फाईन केमिकल सेक्टर आहे त्याच्यात जबरदस्त आपला रुबाब आहे पूर्ण देशभर, पूर्ण जगभर. पण ऍट द सेम टाइम, ऍज परदेशी साहेब सेट जस्ट नाउ, वी आर हेवीली डिपेंडंट ऑन इम्पोर्ट्स. आपलं जवळजवळ 85% डिपेंडन्स चायना आणि दुसऱ्या देशातल्या इम्पोर्ट्सवर असतं. त्यामुळे जरी आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असलो आणि जगात आपलं नाव असेल तरी देखील आपलं चायनावरचं डिपेंडन्स जबरदस्त आहे आणि ते आपल्याला कमी केलं पाहिजे. आम्ही गेली 10 वर्ष फार्मा आणि फाईन केमिकल्स मधल्या इंटरमिजिएट्स जे असतात, म्हणजे एपीआयच्या अलीकडच्या ज्या स्टेप्स असतात त्याच्यासाठी फार प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यासाठी 5000 एकर सलाव रिजन मध्ये डिक्लेअर झाली होती पण गेल्या 5 वर्षापूर्वी. पण नंतर फॉर सम रिझन्स ते सगळं डिले झालं. तर आपल्याला आता त्याच्यावर आमची नम्र विनंती आहे की कॉन्सन्ट्रेट करून ते आपल्याला परत सुरू केलंच पाहिजे. त्याचं कारण म्हणजे फक्त आपल्याला जगाला दाखवण्यासाठी नाही, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेल्फ सफिशियन्सी असली पाहिजे, आत्मनिर्भरता. आपले माननीय पंतप्रधान नेहमी मॅन्युफॅक्चरिंग सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भरतेवर बोलत आहेत. आणि 2016 मध्ये जेव्हा हॅनॉल मेसेमध्ये पहिलं मेक इन इंडिया झालं होतं, आम्ही सर्व तिथे होतो, तेव्हापासून मी नेहमी तिथे आहोत. तर हे फक्त डिक्लेरेशन करून होणार नाहीये, आपल्याला खरोखरच आत्मनिर्भरता वाढवली पाहिजे. आता हे या तऱ्हेचा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदाच आपल्या भागात झालेला आहे. आणि त्यासाठी मी परदेशी साहेब आणि त्यांचे कलिग जानद साहेब आणि कोतवेकर साहेबांचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. यामुळे असं झालंय की वेगवेगळ्या सेक्टर जे आपले 4 पिलर्स आहेत त्यातल्या मुख्य ऍक्टिव्हिटीज बद्दल सर्वांना आता जाणीव झालेली आहे. आता हे मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला जर एक्सपोर्ट्स करायचं असेल, एक्सपोर्ट्स तर जबरदस्त आपलं डिपेंडन्स आहे, त्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हे असलंच पाहिजे. आणि मला विशेष अभिनंदन करायचंय आमचे ठाण्याचे ऑनरेबल कलेक्टर माननीय श्री शिंगारे साहेब. त्यांनी गेली 1-2 वर्ष एवढा जबरदस्त सपोर्ट दिलाय आमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला. आणि एवढंच नाही तर त्यांनी हे इन्शुअर केलंय की आपल्या भागातल्या कुठच्याही फॅक्टरीज बाहेर गेल्या नाहीत.
पूर्वी आपल्या महाराष्ट्राबद्दल असं एक साधारण धारणा झाली होती काही वर्षापूर्वी की इथे केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्सला पुढे फ्युचर नाही, त्यामुळे इथल्या बऱ्याच फॅक्टरीज आपल्याकडनं बाहेर चालल्या होत्या. पण शिंगारे साहेबांचा जो अनुभव आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड मधला, त्यामुळे त्यांना फार उपयोग झाला की इंडस्ट्री कशी रिटेन करायची आणि त्याला सपोर्ट करायचा, त्याचा फार उपयोग झाला. त्यांच्याच बरोबर आपलं हे जे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज आहे त्याचे आमचे खुशवास आहे डेव्हलपमेंट कमिशनर. डन. ओके, वन मोमेंट. आय जस्ट टेक वन मोर मिनिट. आणि त्यांचे कलिग जे आपले कोकण डिव्हिजनचे मॅडम शिरसाट वगैरे आहेत, त्यांच्यामुळे जबरदस्त सपोर्ट मिळालेला आहे. हे झालं मॅन्युफॅक्चरिंग बद्दल. मला आपल्याला आणखीन एक विषयाबद्दल बोलायचं आहे, तो म्हणजे ग्लोबल कॉन्फरन्स हब. जगात हॅनोव्हर, डसेल्डॉर्फ वगैरे शहराची नोंद आहे ती तिथला कॉन्फरन्स हबसाठी आहे. आपण मुंबईच्या फिनान्शियल सेंटरच्या बाजूला आहोत, त्यामुळे आपल्याकडे देखील असंच एक कॉन्फरन्स हब असलं पाहिजे आणि त्याला कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आज तुम्ही जिओ मध्येही बघितलं असेल तर जेव्हा जिओ मध्ये एखादा मोठा प्रोग्राम असतो पूर्ण बीकेसी पॅक होऊन जातं. ती अवस्था झाली नाही पाहिजे. मेट्रोच्या सोय राईट आपल्याला कन्व्हेन्शन सेंटर झालं पाहिजे. गुड. सो आय थिंक आय हॅव टेकन माय वन मोर मिनिट. थँक्यू. We have Shri Avanish Khan from